भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःच्या जीवनाची समिधा अर्पण करणाऱ्या हुतात्मा राजगुरूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, सुज्ञ परीक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रहो, मी अतुल पारखे, जय हिंद पॉलिटेक्निक कुरणचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय, दहशतवाद एक आंतरराष्ट्रीय समस्या। तर मित्रांनो, गेली 20 वर्ष भारतासारख्या लोकशाही देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलेट प्रूफ काचेची आडून भाषण करावं लागतंय। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नव्हता अशा ब्रिटनची राजधानी लंडन प्रत्येक आठवड्याला बॉम्बस्फोटांनी हादरून निघते। तर महासत्ता अमेरिकेने लादेनचा घेतलेला धसका या पार्श्वभूमीवर मी बोलण्यासाठी विषय निवडलाय, दहशतवाद एक आंतरराष्ट्रीय समस्या। तर मित्रांनो, दहशतवाद म्हणजे तरी नक्की काय? असं म्हणतात, टेररिझम इज अ व्हायलेन्स टू अचीव पॉलिटिकल अँड रिलिजियस गोल्स, अर्थात स्वतःच्या ठिसूळ, संकुचित, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेली दहशत म्हणजे दहशतवाद होय। एकाला मारणे आणि 10 जणांना घाबरवणे हे या दहशतवादाचं प्रमुख तत्व आहे। या दहशतवादामुळे आपण आपल्या भारताचे 2 पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, त्याचप्रमाणे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज अब्राहम लिंकन यांसारखे अनेक मानवतावादी नेते आपण गमावलेले आहेत। दहशतवादामुळे जगणं नकोसं झाले। 13 मार्च 1993 रोजी मुंबई बॉम्बस्फोटाने हादरून निघाली। त्याचप्रमाणे मित्रांनो, 11 सप्टेंबर 2001 जगातील अतिशय उत्तुंग अशी वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत अतिशय प्रशिक्षित अशा इंजिनियर्स वैमानिकांनी विमान धडकून ती भुई सपाट करून टाकली। 6333 लोकांचे त्या ठिकाणी बळी गेले। त्याचप्रमाणे 13 डिसेंबर 2001 आपल्या भारतीय संसदेवर हल्ला झाला। हा हल्ला जरी परतावून लावला तरी तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला की देशाच्या संसदेवर हल्ला केला जातोय तर तुमच्या आमच्या सारख्यांचं सुरक्षेचं काय? त्याचप्रमाणे मित्रांनो, 7 जुलै 23 जुलै या दिवशी लंडन बॉम्बस्फोटाने हादरून निघाले। त्यांचा दोषच काय होता? तो फक्त त्यांनी ऑलिम्पिकचं यजमानपद मिळालं म्हणून आनंद व्यक्त केला होता। ही घटना पुढे जुनी होते तोच 23 मार्च जी घटना जुनी होते तोच 23 जुलै 2005 रोजी म्हणजे आता नुकतंच इजिप्तमध्ये पर्यटन स्थळ शर्म अल शेख या ठिकाणी बॉम्बस्फोटी हल्ला झाला। त्यामध्ये 83 ठार झाले। मित्रांनो, या धर्ममांतरांच्या ताब्यातून आणि समाजकंटकांच्या ताब्यातून धार्मिक ठिकाणे देखील सुटली नाही। अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्यात आला। त्याचप्रमाणे 5 जुलै रोजी अयोध्या मंदिरावर हल्ला करण्यात आला। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 2 दिवस अगोदर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री कादिर गमर यांची हत्या करण्यात आली। तर नक्षलवाद्यांनी एका आमदारासह 9 जणांची हत्या केली। मित्रांनो, रोज काही ना काहीतरी घटना घडतायत, घडवून आणल्या जात आहे आणि विश्वातील एकंदर शांतीला काळीमा फासण्याचा प्रकार होतोय आणि म्हणूनच दहशतवाद ही एक आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे। सलमान रजनीने लिहिलेली सॅटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी मुस्लिमांच्या विरोधात आहे असा आरोप करून खोमेनीने त्याला मारण्याचा फतवा काढला आणि अशा प्रकारे आपल्याकडे दहशतवादाला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे मित्रांनो, हिटलरने जूनच्या बाबतीमध्ये शीतावरून भारताची परीक्षा ओळखली आणि जूनचा नायनाट करण्यावर भर दिला। अशा प्रकारे त्यांनी दहशतच निर्माण केली। विकसनशील राष्ट्रांमध्ये आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दहशतवादाची सुरुवात झाली। दहशतवादाचं पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रादेशिक अस्मिता आणि संकुचित दृष्टिकोन। एलटीटीला तर स्वतंत्र तमिळ देशाची निर्मिती करायची आहे। अल कायदाला अमेरिकेची मुस्लिम राष्ट्रांवर असलेली दादागिरी नकोय, तर हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद यांना तर स्वतंत्र मुस्लिम जमाताची निर्मिती करायची आहे। कित्येक वर्ष झाली, चर्चा झाल्या, समझोता झाला, परंतु पाकिस्तानने सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवला नाही। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे। त्याचप्रमाणे अमेरिकेची दुटप्पी भूमिका, अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद। अमेरिकेने एकतर्फी जाहीर करून टाकले की सद्दाम हुसेन यांच्याकडे संहारक शस्त्र आहेत आणि असं जाहीर करून त्यांनी आपल्या फौजा इराकमध्ये घातल्या। जणू काही ते आपलंच काम आहे असं समजून ब्रिटनने देखील या कामी पुढाकार घेतला। मित्रांनो, मला सांगा, सद्दाम हुसेन यांच्याकडे संहारक शस्त्र आहे, मग अमेरिका जे काही युद्ध खेळते त्यात जे काही लोक मारले जातात त्या लोकांना अमेरिका काही गुदगुल्या करून मारते का? तर नाही ना, अमेरिकेकडे देखील संहारक शस्त्र आहेतच ना। आणि मग फक्त त्या टेलिव्हिजनवर डोळा ठेवून अमेरिकेने त्या ठिकाणी हल्ला केला। त्याचप्रमाणे मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये बेकारी वाढली आहे आणि ह्या बेकारीमुळेच आजचे तरुण हे नक्षलवादी सारख्या संघटनेमध्ये सहभागी होतात। इंग्रज लोक आपल्या बांधवांवर अन्याय करायचे, परंतु आपल्यातीलच काही भ्रष्ट बांधव त्यांना जाऊन मिळत असत, त्यामुळे त्यांचा अन्याय आपल्याला सहन करावा लागला। दहशतवादाची पाळीमुळे आपल्यात रोवलेली आहे। दहशतवादाला आपण सपोर्ट करतोय, दहशतवादाला आपण साथ देतोय, त्यामुळे दहशतवाद वाढलाय। एखादं काटेने झुडूप जर खोडून काढायचं असेल तर त्याच्या फांद्या तोडत बसण्यापेक्षा ते मुळापासून उपटलं पाहिजे। असंच दहशतवादाच्या बाबतीत घडलं पाहिजे। एका लादेनला मारण्याच्या भूमिकेमुळे अमेरिकेकडून कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले, पण एक लादेन सापडला नाही। आणि जरी एक लादेन सापडला तरी 100 लादेन तयार होतील। अरे, एक लादेनला मारण्यापेक्षा हा दहशतवादच उपसून टाकण्यावर भर द्या। मित्रांनो,
धर्माचं गाडीवर हे ज्ञान नसणाऱ्या या धर्ममार्तंडांनी आणि समाजकंटकांनी धार्मिक स्तोम वाजवून धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवाद निर्माण केला। मला सांगा, आपल्या पवित्र ग्रंथ गीतेमध्ये कुठे धर्माचा उल्लेख आहे का? संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायांनी पसायदान दिले, या पसायदानामध्ये कुठे उल्लेख आहे का? पसायदानाने तर जगामध्ये शांतता आणली पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे। कोणताही दहशतवादी आईच्या पोटामधून तयार होत नाही, लादेन काय आईच्या पोटातून तयार होऊन आला नाही, तो समाजामध्ये घडला। जर समाजामध्ये एखाद्याचं वाकडं पाऊल जर पडत असेल तर आपण लगेच त्याला जागेवर उठणीवर आणलं पाहिजे। पाकिस्तानने चर्चा करून समझोता करून दहशतवादाला खतपाणी घालण्याची भूमिका सोडली पाहिजे। ISI संघटनेद्वारा जे काही 117 मदरसे चालू आहे, लष्करवादी छावण्या चालू आहेत, या छावण्या तात्काळ बंद केल्या पाहिजे। अमेरिका एक महाशक्ती आहे, या महाशक्तीचा उपयोग त्यांनी विधायक कार्यासाठी, जगामध्ये शांतता आणण्यासाठी, जगामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी केला पाहिजे। भारतीय संसदेवर हल्ला झाला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी, तर आता मनमोहन सिंग यांनी संपूर्ण जगामध्ये दहशतवादाविरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मनमोहन सिंग यांनी तर जाहीर करून टाकलेला आहे की दहशतवादाचा सोयीनुसार मुकाबला नको। टेररिझम अगेन्स्ट टेररिझम, दहशतवादाविरुद्ध दहशतवाद, या तत्वामुळे जरी दहशतवाद वाढत असला तरी आपल्याला वेळ प्रसंगी ठाम भूमिका घेतल्याच गेल्या पाहिजे। उदाहरण जर द्यायचं झालं तर वर्ल्ड ट्रेड सेंटर सारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अपहरण केलेलं विमान हे तात्काळ उडवून दिलं पाहिजे, ही सत्य परिस्थिती आहे। मित्रांनो, लोकशाहीमध्ये एक तत्व आहे की 1000 गुन्हेगार माफ झाले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा नको। परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे निरपराध हा आधीच मारला गेलेला असतो आणि मग 1000 निर्दोष तसेच मुक्त होतात। आणि म्हणूनच लोकशाहीमध्ये कडक कायदे केले गेले पाहिजे। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना, देशद्रोह करणाऱ्यांना कडक कारवाई केली पाहिजे। मग तो आमचा एखादा सामान्य नागरिक असू द्या किंवा एखादा प्रसिद्ध सुप्रसिद्ध अभिनेता असू द्या, हा फरक केला गेला नाही पाहिजे, या ठिकाणी हे मी नमूद करतो। त्याचप्रमाणे महात्मा गांधींचे विचार आचार आपण आचरणात आणले पाहिजे आणि शांतता सुव्यवस्था नांदवली पाहिजे। मित्रांनो, दहशतवाद हा जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर असला तरी त्याची पाळंमुळं आपल्यामध्ये रोवली गेली आहेत। म्हणूनच तुम्ही दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे, कारण मौत का बेहम तुम इतिहास में बदल सकते हो। ए नौजवानों, रखो अपने कंधों पे भरोसा, तुम धरती तो क्या आसमान भी बदल सकते हो। त्याचप्रमाणे आपण शांतता सुव्यवस्था या गांधींच्या मार्गाने दहशतवादाचा मुकाबला तर करणारच आहोत, परंतु वेळ प्रसंगी आपल्याला हुतात्मा राजगुरूंप्रमाणे क्रांतीची ज्वाला पेटवली पाहिजे आणि दिशामध्ये उडी घेतली पाहिजे। या काळ्याकुट्ट अंधाराने वेढलेल्या जगात, या काळ्याकुट्ट अंधाराने वेढलेल्या जगात जागतिकीकरणाचे वारे सर्व क्षेत्रांत होऊ लागले आहे। त्याचा कमी अधिक प्रभाव राजकीय आणि सामाजिक जीवनावर पडला।